नमस्कार मंडळी. महाराष्ट्र राजकारणात सध्या एका विधानाने वणवा पेटलेला आहे. मी मेलो तरी बेहतर, पण त्या दोन व्यापाऱ्यांच्या हाती महाराष्ट्र जाऊ देणार नाही. उद्धव ठाकरेंनी भरसभेत ही गर्जना केलेली आहे. राजकारण ढळून निघालंय. उद्धव ठाकरेंनी केवळ भाजपावर प्रहार केलेला नाही, तर चक्क कार्यकर्त्यांना शपथ दिलेली आहे. कोण आहे ते दोन व्यापारी आणि ठाकरेंनी नेमकं कोणतं ब्रह्मास्त्र उपसलंय, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचा सविस्तर पंचनामा करणार आहोत. नमस्कार, मी गंगाधर तित्तिरमारे. उद्धव ठाकरेंचा भाजपवर थेट प्रहार. उद्धव ठाकरे सध्या संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत, पण त्यांच्या भाषणाची धार आता पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वाढलेली आहे. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे नाव न घेता दोन व्यापारी असा उल्लेख केलेला आहे. महाराष्ट्र लुटायला आल्यात का असा सवाल करत त्यांनी दिल्लीच्या सत्तेला थेट आव्हान दिलंय. व यातच उद्धव ठाकरेंचा आरोप आहे की महाराष्ट्रातील मोठे उद्योग आणि रोजगार गुजरातला पळवले जात आहे आणि तेच हे व्यापारी धोरण आहे. व यातच मी मेलो तरी बेहतर हे विधान साधेसुद्धा नाहीत. या विधानातून उद्धव ठाकरे दोन गोष्टी साध्य करू इच्छितात. आपल्या आयुष्यापेक्षा महाराष्ट्राची अस्मिता मोठी आहे हे दाखवून त्यांनी शिवसैनिकांना भावनिक साथ घातलेली आहे. शिवसेना आता मागे हटणार नाही हे त्यांनी स्पष्टच केलंय. व गद्दारीच्या चटक्यानंतर उद्धव ठाकरे आता आरपारच्या लढाईच्या मूडमध्ये आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं की लढा तर असं लढा की समोरच्याला धडकी भरली पाहिजे. कार्यकर्त्यांना दिली ती शपथ. ठाकरेंनी केवळ भाषण दिलं नाही, तर उपस्थित हजारो हातांना शपथ घातलेली आहे. जोपर्यंत तोडफोड करणाऱ्यांना धडा शिकवत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य फुकणे आणि त्यांना बूथ पातळीवर सक्रिय करणे. दुसरीकडे भाजपने या विधानांचा निषेध करत उद्धव ठाकरेंना नैराश्यातून आलेल्या भाषा असं म्हटलेलं आहे. पण उद्धव ठाकरेंचा हा प्रहार भाजपच्या रणनीतीला सुरुंग लावणारा ठरतोय. कारण राजकीय समीकरण आणि जनतेचा कौल ठाकरेंच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीचं त्यांचं स्थान अधिक मजबूत झालंय. मराठी कार्ड, व्यापारी विरुद्ध मराठी माणूस असा संघर्ष उभा करण्याचा हा प्रयत्न आहे. युवा मतदार, नोकऱ्या आणि उद्योगांच्या मुद्द्यावर तरुण वर्ग उद्धव ठाकरेंच्या या आक्रमकतेमुळे कसा पाहतो हे पाहणं महत्त्वाचे ठरेल. भाजपची कोंडी. जर ठाकरेंनी हा व्यापार शब्दाचा नेरेटिव्ह सेट केला तर भाजपला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागेल. तर मित्रांनो, उद्धव ठाकरेंनी घेतलेली भीष्म प्रतिज्ञा महाराष्ट्राच्या सत्तेचं चित्र पलटणार का? तुम्हाला काय वाटतं? दोन व्यापाऱ्यांवर केलेला प्रहार योग्य आहे का? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की नोंदवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच रोखठोक विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.